हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण मस्त मजेत आहो. काल मी आली होती माझ्या माहेरी आणि कथा वगैरे होती, मस्त जेवण वगैरे झालं आणि कालच्या दिवशी मी मम्मीकडेच राहिली होती. त्यानंतर मी माझ्या आत्या बहिणींना पण इथेच थांबवून घेतलं होतं की आपण रात्री मस्त गप्पा मारू आणि खूप एन्जॉय करू, आणि ते सगळे सुद्धा इथे थांबले होते. आता दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग झाली, आम्ही सगळे इथे मस्त चहा बिस्किट एन्जॉय करतोय. आणि बघा अव्यू आज ब्रश करतोय, तेही मामाच्या हेल्पनी. तो तिथे ब्रश करतोय तेव्हापर्यंत मी इथे निवांत माझा चहा एन्जॉय करत होती. बहिणींसोबत बसून जे सुख मिळतं, बहिणींसोबत म्हणा किंवा माहेरच्या लोकांसोबत बसून जे सुख मिळतं ना, ते तुम्हाला कुठेच कधी मिळणार नाही. आणि या गोष्टीसाठी मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या आईवडिलांचं, कारण त्यांच्यामुळे मला हे सगळे लोक मिळाले आहे आणि मला ते खूप छान वाटतात. बहिणींमध्ये जे किडे असतात ना, तेच तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. काल चेतन भरपूर उशिरा झोपला होता आणि म्हणून तो अजूनही झोपला होता सकाळी. आणि या कृषिकाचा आणि आमच्या सगळ्यांचा हा प्लॅन होता की चला आपण निंबूचा रस त्याच्या तोंडात घालू. आणि इथे बघा तिने निंबूचा रस काढून ठेवला आहे. आणि तसं तर खूप घाबरत होती ती, कारण चेतन तिला इतकं मारतो ना, इतकं मारतो. म्हणजे त्या दोघांच्या बहीण भावाच्या जे मारापिटी असतात ते मोस्ट ऑफ टाईम आमच्या घरी होत असतात. आणि तरीसुद्धा तिला अजिबात भीती नव्हती. ती म्हणत होती की मी तोंड ओपन करते आणि पुन्हा तू टाक तोंडात म्हणून. आणि आम्हा सगळ्यांना इथे एवढी हसायला येत होतं की जर तो उठला तर तो एकाला नाही आता सगळ्यांना मारेल. पण तिला ना बिलकुल भीती वाटत नाही. म्हणजे तिला माहिती आहे की मी नेहमीच मार खाते, चल मार खायचंच आहे तर असं काहीचं करूया. आणि यांनी बघा यांची जागा एक्सचेंज केली की मी तोंडात घालते आणि तू तोंड ओपन कर म्हणून. पण पुढे काय झालं ते बघा. एवढे प्रयत्न करून सुद्धा त्याने काही तोंडच उघडलं नाही. आणि कृषिकाला वाटलं तोंड उघडलं म्हणून पटकन तिने तोंडात टाकलं, पण त्याला ते एवढंसं सुद्धा जाणवलं नाही. म्हणजे त्याच्या तोंडात ते गेलंच नाही. आम्ही भरपूर वेळ बघत होतो की तो काही रिॲक्ट करेल, पण मस्त तो झोपीत होता आणि त्याला काहीही फरक नाही पडला. आता बघा इथे एवढा सगळा राडा झाला आहे, कारण त्यांनी चेंज केलं, थोडंफार भांडण केलं आणि तो परत झोपला. म्हटलं जाऊ दे, एवढं सगळी मस्ती करण्यापेक्षा आपण आजूबाजूचं जे सगळं ते आवरून घेऊया. काल घातलेली साडी तुम्हाला इथे वर दिसत असेल, कारण ती थोडीशी घाण झाली होती आणि खाली काहीच जागा नव्हती म्हणून मम्माने ती सध्यासाठी वर ठेवली होती. म्हटलं चला आपण आजूबाजूचं सगळं आवरून घेऊ, कारण त्यानंतर ना आम्हाला रेडी होऊन बाहेर पण निघायचं होतं. पण आता बाहेर निघण्यापूर्वी कृषिकाचं असं झालं की बघा आपण चेतनला तर निंबूचा रस दिला नाही, एवढं काढून ठेवलं, तर चल कोणा तिसऱ्यांवर प्रँक करूया म्हणून. तर त्यांनी ना मुलांना टार्गेट केलं, जसं की अव्यू आकृती. पण या दोघांनी पण काहीच इंटरेस्ट नाही दाखवला. अव्यूने इथे पॉटी केली होती. आणि माहेर येण्याचं खरं सुख तर हेही आहे की मुलाला काहीही लागलं, खाऊ पिऊ पॉटी क्लिनिंग सगळं आई करते किंवा बहिणी करतात आणि आपण मस्त एन्जॉय करायचं. बघा आजीला प्रसाद म्हणून हे दिलं होतं. आता तिला असं वाटलं की खरंच हा कसला तरी तीर्थ किंवा प्रसाद असेल, आणि तिने हे पिलं आणि त्यानंतर तिचे रिॲक्शन्स बघा. नक्कीच तुम्ही पण शॉक झाले असेल ही रिॲक्शन बघून, पण आम्ही त्यावेळेस खूप हसलो. आणि बघा आजी आमची भरपूर म्हातारी झाली आहे आणि तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायलाही आम्हाला चांगलं वाटतं. पण कधी कधी ना ती खूप चिडते आमच्यावर, कारण असं काहीसं आम्ही तिच्याबरोबर प्रँक करत असतो. आणि चेतनही इथे झोपून उठला होता आणि तोही म्हणत होता की सगळं कळत होतं मला, फक्त मी झोपीत होतो आणि मला झोप खराब करायची नव्हती आणि म्हणूनच मी झोपून होतं, अदरवाईज मी उठून ना एकेकाला चांगलंच मारलं असतं म्हणून. जोक्स पार्ट. त्यानंतर आम्ही स्वयंपाक करायला घेतलं. कालचं भरपूर जेवण उरलं होतं, तर मम्मी बोलली की फक्त फ्रेश आपण राईस बनवूया मुलांसाठी. आणि म्हटलं चला आता आतमध्ये काय वॉश करायचं, भरपूर पसारा पण होता म्हणून मी बाहेरच इथे वॉश करायला घेतले तांदूळ. आणि तांदळाचं पाणी पण मी इथे साठवून घेत होती, कारण मम्माकडे सुद्धा भरपूर झाडं आहेत. आणि खरं तर मम्मीकडूनच मला ही गार्डनिंगची जी सवय आहे किंवा जी आतुरता मला राहते ना गार्डनिंग करायची किंवा आय मीन झाडं आणायची, ती सगळं मम्मी पप्पाकडनंच मला आली आहे. चला तर मी इथे आता छान असं वरण
वरण भाताचं कुकर वगैरे लावून घेतलं होतं. आणि त्यानंतर बघा आजीच्या इथे केस करायला आम्ही घेतलं होतं. म्हणजे कृषिका आणि पौर्णिमा तिचे केस करून देत होती. आजीचं असं झालं आहे ना की ती कधीतरी अधूनमधून आंघोळ करते किंवा कधी कधी करतही नाही, कारण तिला चाला फिरायला खूप त्रास होते आणि सोबतच केस करायला सुद्धा तिला खूप त्रास होतो. सो भरपूर दिवस झाले तिने केसच काही केले नव्हते. भरपूर मम्मी ट्राय करते पण ती करूच देत नाही. आणि म्हणूनच आज बहिणींनी हा ताबा घेतला होता की चला आज आपण हिचे ना केस मोकळे करूया. पण त्यांनी प्रचंड ट्राय केलं पण ते काही होतच नव्हतं. अव्यूला इथे बनाना दिसला आणि तो बनाना खायसाठी मागे लागला होता. आणि मम्मी इथे सगळ्यांना सांगत होती की मी रोज तिला म्हणते की मी आंघोळ कर, तुम्ही आंघोळ करा, तुमची साडी मी वॉश करून देईल किंवा केस करून देते, पण ती काही करूच देत नाही म्हणून. आणि इथे अव्यूची मस्ती सुरू होती अभिनव दादाबरोबर. तर मी सुद्धा त्यांच्यामध्येच सहभागी झाले की चला तुम्ही इथे खेळा. आणि अव्यू खूप मजा करतो, म्हणजे अभिनव बरोबर किंवा आकृती बरोबर किंवा त्याच्या वयातलं जे कोणी त्याला मिळालं ना तो खूप एन्जॉय करतो. आणि अशा वेळेस ना मला खरंच त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही. फक्त थोडंफार आपलं लक्ष असावं मुलांकडे की तो काय करतोय, कोणाबरोबर आहे, काय शिकतोय, आणि तेवढंच माझं त्याच्याकडे खरं तर लक्ष असते. बघा आजीचे बऱ्यापैकी त्यांनी केस मोकळे करून दिले होते. पण जे मधले केस असतात ना, जेव्हा आपण झोपतो आणि ते केसाची गुंथल्या जाते, ते बरेच दिवस केस न केल्यामुळे इतके गुंथले होते की ते निघतच नव्हते. आणि म्हणूनच ना थोडंसं या लोकांनी असं चालाकी दाखवून तिचे केस कट केले, बिकॉज ते खूप जास्ती गुंतले होते आणि ते नव्हतेच होत. लिटरली ते अशी गाठ त्याचे बनले होते. आणि अव्यू बघा इथे मामाबरोबर बसून मस्त एन्जॉय करतोय ॲपल. आता मामा भेटला म्हणजे मामा मामा असतो, एवढं त्याला लाडवतो तो, मस्त घेऊन बसतो. आणि आकृती पण मस्त बसली होती त्याच्याबरोबर. दोघांनाही मस्त मोबाईल दाखवत होता की अरे माझे भाचे लोक एन्जॉय करते माझ्याबरोबर म्हणून. आणि खरंच चेतन खूप प्रेमळ आहे. नॉट इवन चेतन, जी आमची पुन्नू आहे, माधू आहे, कृषिका आहे, ते सुद्धा असे 3 मुलांना घेऊन बसली होती आज आमची बहीण आणि जेवायला भरवत होती. खरंच अशा बहिणी खूप नशिबान लोकांना मिळते, जे की माझ्यासुद्धाकडे आहे. आणि यासाठी मी सुद्धा खूप ग्रेटफुल आहे. आणि त्या सगळ्या बहिणींना मला थँक्यू म्हणायचं आहे, जे आमच्या बाळांना आणि आम्हालासुद्धा माहेरी गेल्यावर खूप सपोर्ट करतात आणि रिलॅक्स करा असं म्हणतात. फॉर शुअर जेव्हा यांची मुलं होतील ना तेव्हा आम्ही यांच्यासाठी एवढं अवेलेबल नाही राहणार आहे, पण तरीसुद्धा ते आमच्या मुलांचा खूप सांभाळ करतात. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पण बसून मस्त असं जेवण करून घेतलं, कारण जेवण झाल्यानंतर आम्हाला लगेच कृषिकाच्या घरी जायचं होतं. तिथे आम्ही गेलो. त्यानंतर मी अव्यूचे जे नेल्स आहे ना ते कट करायला बसली. मला इथे एवढा प्रॉब्लेम झाला कारण काल मी एकच दिवस राहण्याच्या हिशोबाने आली होती आणि मी काही जास्ती कपडे आणले नव्हते. पण आता मला इथनं कामिनीकडे पण जायचं होतं आणि त्यानंतर काकूकडे पण यायचं होतं, तर माझ्याकडे कपडेच नव्हते घालायला. आणि माझं असं असते की मला एकदम सॉफ्ट कपडे लागतात, अदरवाईज माझी खूप चिडचिड होते. तर मम्मीच्या घरातून काकूच्या घरी येतपर्यंत एक ड्रेस मम्मीचा घातला होता जो की माझाच होता, पण तो मला अजिबात आवडत नाही, म्हणजे खूप मला रुततो तो आतमधनं. पण इथे आल्या आल्या मी टी शर्ट घातली. मी म्हटलं जेव्हापर्यंत कामिनीकडे जाऊ तेव्हापर्यंत मी टी शर्टच घालून राहील म्हणून. त्यानंतर अव्यूचे छान इथे नेल्स वगैरे ट्रिम करून दिले आणि कृषिका त्याला माझ्या एरियामध्ये घेऊन फिरत होती. म्हणजे थोडंसं घराबाहेर छान असं म्हणजे मोकळं आहे आणि त्याचबरोबर ना ऊन आज अजिबात नव्हती या वेळेवर. सो म्हणूनच अव्यू खूप एन्जॉय करत होता, मस्त पळत होता इकडे तिकडे आणि खूप मजा मस्ती करत होता. काकूकडे आलं की मला माझं बालपण आठवते, कारण इथेच माझं पूर्ण बालपण गेलं आहे आणि तिथेच माझं बाळसुद्धा आजकाल इतकं एन्जॉय करतं हे बघून मला खूप छान वाटते. चला तर त्यानंतर आम्ही छान असं रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही गेलो कामिनीकडे. कामिनीने 2 वर्षापूर्वी घर बांधलं आहे, खूप सुंदर तिचं घर आहे. म्हणजे मी पहिल्यांदा आली आहे, तिने बऱ्याचदा मला बोलावलं, खूप आग्रहाने बोलावलं आणि नेहमीच काहीतरी इश्यू असतात, कधी कुठे जायचं असते, कधी सासरी असल्यामुळे येणं होत नाही. पण ती माझ्यासाठी काल थांबली होती की नाही उद्या तू माझ्या घरी चलच, म्हणून तिचा आग्रह होता. आणि म्हणूनच मग आम्ही काकूकडे गेलो, थोडा वेळ तिथे टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर कामिनीकडे आलो. छान आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला आणि त्यानंतर बघा इथे सगळे आम्ही मस्त बसून जेवण करत होतो. प्रीतमला सुद्धा तिने इन्व्हाइट केलं होतं. आणि माझं जे सासर आहे ना तिथनं कामिनीचं घर अगदी जवळ आहे, म्हणजे लिटरली 15 मिनिटाच्या आत ते पोहोचून जातात. सो त्याला सुद्धा तिने जेवायला बोलवलं होतं आणि इथे सगळ्यांनी बसून मस्त असं मनसोक्त जेवण केलं. तिने आज ना आमची जी फेवरेट भाजी आहे सगळ्यांची, माझी आणि प्रीतमचीच नाही तर तिच्या घरच्यांची सुद्धा, वडी वांगे ते बनवले होते. नागपूरमध्ये जे लोक राहतात त्यांना ही गोष्ट माहिती असेल की वडी वांग्याची भाजी काय असते.
कामिनीने फक्त आमची फेवरेट भाजीच नाही तर मस्त आमरस आणि पापड कुरड्या पण तडल्या होत्या. खूप टेस्टी जेवण झालं होतं आणि इतकं छान वाटत होतं सगळ्यांबरोबर असं खाली बसून जेवायला. कारण हे सुख मला कधीतरीच मिळतं. लग्नाच्या आधी माझ्या मम्मी पप्पाकडे नेहमी आम्ही खाली बसून पूर्ण सगळे लोक सोबत जेवण करायचो. पण सासरी गेल्यानंतर कधी कधी कोणी वेगवेगळ्या वेळेवर जेवण करायचे आणि सोबतच ते डायनिंगवर बसायचे. तर ती गोष्ट मला नेहमी मिस करायची मी. त्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि प्रीतमचं पण होतं की तो नेहमीपासून वर बसूनच जेवण करतो. सो हे जे खाली बसून जेवणाचं सुख आहे ना ते मला माझ्या मम्मी पप्पाकडे आत्याकडे असंच मिळतं. कामिनीच्या घरी आल्या सर्वात आधी तिने मला पूर्ण तिचं घर दाखवलं. खूप छान बांधकाम केलं आहे, म्हणजे प्रॉपर असं जागेचा वापर त्यांनी केला आहे. खाली त्यांचं 1 BHK विथ पार्किंग आहे. त्यानंतर वर 2 BHK आहे. त्याच्यावर आणखी 2 रूम आणि सेमी टेरेस आपण म्हणू शकतो आणि त्याच्यावर आणखी आय थिंक टेरेस आहे. खूप मस्त तिने घर बांधून घेतलं आहे. मी तुम्हाला तिचं घर प्रॉपर असं दाखवू शकली नाही बिकॉज मला असं वाटते कोणाची प्रायव्हसी डिस्टर्ब नको व्हायला आणि म्हणूनच. पण घर खरंच खूप छान आहे. चला तर प्रीतम जेव्हा आला ना तेव्हा तो सगळ्यांसाठी छान असा आईस्क्रीम पण घेऊन आला होता. मी त्याला बोलली होती की सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन येतो. तो सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आला होता आणि तसंही गरमी खूप आहे तर आईस्क्रीम खाण्यात एक आपली वेगळीच मज्जा असते. सो इथे कामिनीचे सासरे म्हणजे बाबा सगळे सांगत होते की आमच्या घरापासून कशी कनेक्टिव्हिटी वगैरे आहे म्हणून. आणि आजूबाजूला ना शेती पण आहे, लोक पण राहतात आणि चांगला एरिया आहे. मस्त वाटलं मला एरिया, सुटसुटीत आहे, खूप मस्त वाटत होतं. आम्ही सगळे इथे मस्त असं वारा येत होता आणि आईस्क्रीम एन्जॉय करत होतो. इतकं भारी वाटत होतं ना, इतकी पॉझिटिव्हिटी येत होती. म्हणजे भरपूर दिवसानंतर जी अशी एकदम मिळालेली खुशी असते ना ती मला इथे फील होत होती. प्रॉपर असं व्हिडिओ नाही घेतला गेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या अँगलनी व्हिडिओज घेतले. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही पण तुमच्या कझन सिस्टर्स बरोबर भेटल्यानंतर अशीच मजा करता का. आणि इथेच आमचा व्हिडिओ संपत नाही. खरं तर रात्री आम्ही बराच वेळ बसून गप्पा गोष्टी करत होतो, पण सगळ्याच गोष्टी शूट करणं काही शक्य होत नाही आपण जेव्हा बाहेर कोणाकडे येतो तेव्हा. सो बघा आता इथे यांची मजा सुरू आहे लहान मुलांची आणि त्याचबरोबर माधुरीची सुद्धा. आणि अव्यू एवढा एन्जॉय केलाय त्यांनी की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. चला तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एक मस्त नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.